संगमनेर तालुक्यातल्या खंडेरायवाडी पिंपळगाव देपा येथील शेतकरी वसंत ढेरंगे यांचा धाकटा मुलगा गोकुळ हा उच्च शिक्षित. त्याचा विवाह दिघे येथील पूजा पाटील हिच्याशी 3 वर्षांपूर्वी झाला होता. मात्र आईवडिलांची एकुलती एक असलेल्या पूजाला तिची आई आणि भाऊ पूजाचा पती गोकुळला पुण्यात राहण्यास आग्रह करत होते. गोकुळ हा आपली पत्नी पूजाबरोबर दिघी येथे राहत होता. मात्र पूजाची आई, भाऊ आणि आत्या हे गोकुळच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू लागले आणि गोकुळला गावाकडची जमीन विकून पुण्यात घर घेण्यास आग्रह करू लागले. यात वारंवार त्यांच्यात भांडणं होऊ लागली. काही दिवसांपूर्वी गोकुळला सर्वांनी मारहाण केली. गोकुळ आपला जीव वाचवून पळून गावी आला होता आणि आपल्या आईवडिलांना हकीकत त्यानं सांगितली. 2 तारखेला हे सगळं घारगाव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याच्या जीवितास धोका असल्याची तक्रार देण्यात गेला. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. 3 तारखेला गोकुळच्या सासरकडचे खंडेरायवाडी येथील गोकुळच्या घरी आले आणि गोकुळ आणि त्याचे आईवडील, भाऊ यांना मारहाण केली. ग्रामस्थांनी यात हस्तक्षेप करत हा प्रकार मिटवला आणि पुन्हा गोकुळ ग्रामस्थांबरोबर घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेले. मात्र पुन्हा पोलिसांनी टाळाटाळ केल्यानं गोकुळने 3 तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून त्यांच्याकडे जाऊन आपली व्यथा मांडली. यानंतर पोलिसांनी 4 तारखेला NC दाखल केली. मात्र कोणतीही कारवाई केली नाही. यातच गोकुळचे वडील वसंत ढेरंगे यांचा मृतदेह शेतातील बाबळीच्या झाडाला आत्महत्या केल्याच्या स्थितीमध्ये आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत मृतदेह उतरवण्यास विरोध केला. तात्काळ आरोपींना अटक करून घारगाव पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. दुपारी 2 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत ग्रामस्थ आपल्या मागणीसाठी अडून बसले होते. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी येत मध्यस्थी केली. नंतर हा मृतदेह खाली उतरवण्यात आला. रात्री घारगाव पोलीस ठाण्यात गोकुळ ढेरंगे यांच्या फिर्यादीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये गोकुळचा मेहुणा जयेश पाटील, सासू हेमलता पाटील, पत्नी पूजा ढेरंगे, चुलत सासरे मिनिश पाटील आणि बायकोची आत्या यांच्याविरुद्ध घरात घुसून मारहाण करणे कलम 306, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रसंगी पत्नी पीडित गोकुळ ढेरंगे यांनी अधिक माहिती दिली. वर्षपूर्वी माझं लग्न झालं पुण्याला दिघे येथे. तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच माझ्या सासरवाडीच्या लोकांनी मला वारंवार फोन करून त्यांची मुलगी तुझ्याबरोबर म्हणजे माझी बायको माझ्याबरोबर घेऊन जा, तिथं कामाला तिथं आम्ही मुलगी काय खेड्यामध्ये ठेवणार नाही अशी त्यांनी मला लग्नानंतर 3 दिवसामध्ये खूप अशी काय हॅरेसमेंट केली का जेणेकरून मी त्या हॅरेसमेंटमध्ये दबून मी त्यांची मुलगी मी सुप्याला इथं घेऊन गेलो. सुप्याला गेल्यानंतर पण त्यांनी वारंवार माझ्या संसारामध्ये येऊन डिस्टर्ब केलं की बाबा तू त्या मुलाला अशी धमकी दे किंवा मी फाशी घेईन, असं करील तसं करील. आणि त्याच्या म्हणजे माझ्या बायकोच्या त्या धमक्याला मी तसं घाबरत गेलो. त्यांनी वारंवार माझ्या घरी गुंड पण बोलून घेतले. तिचे क्लासमेट असतील, तिचे शेजारी पाजारी असतील, त्यांचा काही राजकीय सपोर्ट असेल. तिच्या भावाने पण मला भरपूर वेळेस त्याच्या राजकीय सपोर्टाबद्दल, तिच्या गुंडप्रवृत्तीच्या मित्रांबद्दल भरपूर वेळेस मला त्यांनी माझ्या घरामध्ये येऊन पण त्यांनी मला हत्यारा पण दाखवली की बाबा तू आमच्या मुलीला जर काही मारझोड करशील किंवा काय सासूरवास करशील तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही आणि तुझ्या घरचे जर याच्यामध्ये पडत असतील तर त्यांचासुद्धा आम्ही पत्ता कट करू. आमची माझ्या वडिलांकडून फिर्याद लिहून घेतली. त्यांना 2-3 वेळेस विचारून परत त्यांना उलटे प्रश्न विचारून त्यांच्याकडून ती फिर्याद लिहून घेतली आणि आम्हाला 3 वाजता त्यांनी सोडलं. परत 3 वाजता सोडल्यानंतर मग त्यांनी परत फोन केला की बाबा घरी आल्यानंतर या, त्या सह्या आल्यात, त्या सह्या केल्या वडिलांनी जाऊन आणि आम्ही घरी आलो. पण तरी पण वडील दहशतीखालीच होते. त्यांना वाटलं 2 दिवसात त्या आरोपींना म्हणजे माझ्या सासवडीच्या लोकांना त्या पोलीस स्टेशनला हजर करतील आणि जेणेकरून त्यांना हजर केल्यानंतर मग जे काय आमच्या जीवाला धोका आहे तो वडिलांना वाटलं की कमी होऊन जाईल. पण तसं काय झालं नाही. आज सकाळी पण वडिलांना वाटलं होतं आज पण पोलिस काहीतरी ॲक्शन घेतील आणि त्या लोकांना आणून जमा करतील आणि यांना फोन करतील की बाबा रे तुमचं काम झालेलं आहे. पण नाही, तसं काय झालेलं नाही सकाळी. आणि हे सगळं हा जो सगळा प्रकार झाला आहे हा प्रकार घडायला नव्हता पाहिजे होता. पण पोलिसांनी जर ह्या गोष्टीवर वेळीच जर ॲक्शन घेतली असती तर हा प्रकार घडला नसता. प्रकार सगळा घडला आहे हा सगळा मी घारगाव पोलीस स्टेशनला सांगितला होता. त्यांनी जर वेळीच या गोष्टीवरती कारवाई केली असती तर आज माझ्या वडिलांचा हाकनाक ह्या गोष्टीत बळी नसता गेला. ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पूर्णपणे घारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी. आणि दुसरी गोष्ट माझ्या सासूवाडीचे जयेश गणेश पाटील ही माझी मेहुणे, हेमलता गणेश पाटील माझी सासूबाई आणि त्यांच्या आत्या शोभा, मला त्यांचं पूर्ण नाव माहिती नाही, त्यांच्या घरासमोरच राहतात. आणि हा सगळा प्रकार होत असताना आज सकाळपासून त्यांना 2दा मिनेश पंडित पाटील यांचा 2दा-3दा फोन आला होता. तर येथील ग्रामस्थ जयराम ढेरंगे यांनी ही हकीकत सांगितली. वसंत गंगाधर ढेरंगे, खंडेरायवाडी पिंपळगाव देपा तालुका संगमनेर
जिल्हा अहमदनगर यांनी 3 दिवसापूर्वी फिर्याद दिली होती घारगाव पोलीस स्टेशन येथे, परंतु पोलीस स्टेशन द्यायलाही विलंब लावला। पोलिसांनी घारगावचे पोलीस कॉन्स्टेबल आहेर यांनी 3 दिवस हेलपाटे मारून हे पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवून घेतली नाही। 24 तास लंटास असतात। अनेक वेळा फोन केला, या जाचाला कंटाळून आणि समोर आरोपीने फिर्यादीने वसंत ढेरेंगे यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीचे नाव सविस्तर त्यांनी सांगितलेले आहे, तरी त्यांनी तात्काळ त्या लोकांना आरोपींना अटक केली नाही। सदर आरोपी हे खंडरेवाडी गावामध्ये येऊन रात्री तलवारी वगैरे हत्यारे घेऊन जीवे मारण्याची गावात धमकी दिली। सदर वसंत ढेरेंगे यांना धक्काबुक्की केली, कपडे फाडले। त्याच्यानंतर सदर ग्रामस्थ तक्रार देण्यासाठी घारगाव पोलीस स्टेशनला गेले, तरी त्यांनी आहेर यांनी खूप टाळाटाळ केली आणि आज त्यांनी 4 दिवसापूर्वी 3 दिवस टाळाटाळ केली, त्यानंतर फिर्याद नोंदवून घेतली। पण आज दुपारी 1 वाजता त्यांनी इथं आत्महत्या केलेल्या अवस्थेमध्ये एका बाबळीच्या झाडाला लटकलेले वसंत ढेरेंगे हे आमचे चुलते आहेत ते दिसले। आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात आलो, परंतु तिथं एक 4 व्हीलर गाडी इथं येऊन गेलेली आहे, तरी आणि चपला त्यांच्या एका सपरामध्ये आहेत आणि एका पाईपाला त्यांचे पाय लटकलेले आहेत। शेजारीच दगड आहेत, तरी जीव आणि एक पाण्याचा ड्रम आहे। त्यांना जीव वाचवण्यासाठी चान्सेस चांगले होते, परंतु आम्हाला तो घातपात झाल्याची शंका आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।